शिर्डीत साईबाबांच्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे। सकाळी काकड आरती पार पडल्यानंतर या ठिकाणी साईबाबांच्या ग्रंथाची, पोथीची आणि विनेची मिरवणूक संपन्न झाली आणि त्याने हा उत्सव जो आहे तो उत्सवानिमित्त सकाळपासूनच साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीमध्ये बघायला मिळतंय। खरं तर 1918 साली साईबाबांचं महानिर्वाण झालं, दसऱ्याच्या दिवशी हे महानिर्वाण झालं। त्यामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी हा उत्सव जो आहे तो साजरा करण्याची परंपरा शिर्डीमध्ये आहे। साई संस्थान असेल किंवा शिर्डी ग्रामस्थ असेल, हे मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि भक्तिभावाने हा उत्सव जो आहे तो साजरा करतात आणि प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने साई भक्त जे आहेत ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। या वर्षी देखील या उत्सवाची मोठी जय्यत तयारी जी आहे ती साई संस्थांकडून करण्यात आलेली आहे। साई मंदिर आकर्षक अशा झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। खरं तर दसरा म्हटलं की झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यामुळेच झेंडूच्या फुलांनी हे साई मंदिर जे आहे आणि मंदिर परिसर सजवण्यात आलेला आहे आणि सकाळपासूनच भाविक जे आहे ते अशा पद्धतीने भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आहेत। खरं तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्याचा हा आणि पुण्यतिथी उत्सवाचा देखील मुख्य दिवस आहे दसऱ्याच्या निमित्ताने। त्यामुळे उद्या साई मंदिर जे आहे ते भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांना सुकर असं दर्शन मिळावं यासाठी साई संस्थांनी अशा विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत। आजपासून 4 दिवस उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासूनच शिर्डीमध्ये मोठं भक्तिमय वातावरण दिसून येते। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।